आगामी काळात येत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने या निवडणुका स्वबळावर लढाव्यात यासाठी नेर शहरातील विश्रामगृहात कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीला यवतमाळ जिल्ह्याचे उपाध्यक्ष विकास पवार, बाळासाहेब काठोळे, प्रफुल्ल गणोरकर, मनोज झोपाटे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे दारव्हा तालुकाध्यक्ष गौरव जावरे, प्रनिल जाधव, अनुप ठाकरे, विजय खंडागळे, प्रवीण बावणे, सूरज वानखडे, प्रदीप वाघमारे, संजय काळे, आकाश राऊत, दिनेश चिमणेकर सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आज नेरमध्ये नेर तालुका आणि शहराची एक बैठक बोलवण्यात आली होती। सदर बैठक ही आगामी काळात येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती याच्या अनुषंगाने होती। तसेच तालुक्यामध्ये पक्षाला चांगलं पोषक वातावरण असल्यामुळे पक्ष संघटनात्मक बांधणी या सगळ्या विषयावर ही बैठक होती। काही जुने, काही नवीन लोक असतील ते सगळे आज या बैठकीला हजर होते। आगामी काळातल्या निवडणुका आणि पक्ष वाढण्यासंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि स्वतः मी या तालुक्यातला माझा गृह तालुका असल्यामुळे पक्ष वाढवण्याच्या संदर्भात मी जातीने लक्ष घालून आगामी काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नेर तालुक्यामध्ये एक सक्षम विरोधक म्हणून आम्ही लोकांसमोर येऊ याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।